पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। देवदर्शनाला, नवस फेडायला, फार्म हाऊसला किंवा कुठेही कशासाठी जायचं असेल तर मला सांगितल्याशिवाय जायचं नाही, बोललो होतो ना? कळतोय का? कळतंय दादा, पण मी सतत घरी नाही राहू शकत। मी तसं केलं ना तर मी आणखी डिस्टर्ब होईन। दादा, घरी असलो ना की सतत वाटत राहतं की कोणीतरी माझ्यावर वॉच ठेवू नये। जरा मनाला आधार मिळावा म्हणून मी देवळात गेलो। तिथे जाऊन देवाला सांगितलं की तेव्हा चूक झाली माझ्याकडनं, मला माफ कर आणि आरतीला खुश ठेव दादा। आणि मी तुला प्रॉमिस केलं ना की मी आता फक्त कामावर फोकस करणार आहे। खरंच खूप प्रयत्न करतोय रे मी या सगळ्यातून बाहेर पडायचा, आणि म्हणूनच मी मंदिरात गेलो। तर त्यातही प्रॉब्लेम आहे का तुला? विक्रांत, अरे असं नाही। हा सर, त्या अमूल्या मॅडम गेल्या म्हणजे जॉब सोडून नाही गेल्या, त्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसची फाईल घेऊन गेल्यात आणि म्हणत होत्या की आजच सगळं काम करून येणार आहेत। तेवढा निरोप द्यायलाच तुम्हाला कॉल केला होता। काय ना, माणसाने कामात हॉनेस्ट असायला हवं ना, म्हणून। ऑनेस्ट एच सायलेंट? सर, मी सायलेंटच आहे, ते तुम्हाला निरोप द्यायला तेवढा कॉल केला होता। ओके, हा ठीक आहे सर। हे बघ, मी तुला तू कुठेही जाऊ नकोस असं म्हणतच नाही, फक्त जाताना मला सांगून जा। डिफरन्स लक्षात येतोय? कळतंय मला दादा। ठीक आहे दादा, एक मिनिट। फाईल, तू ही फाईल घ्यायला आला होतास ना? हो। तो फोन बंद ठेवला होता। ताई, अगं फोन का सुरू केलास? ह्या त्रासामुळेच दमली होतीस ना तू? हे बघ, ताप आलाय तुला, मी तुला म्हंटल होतं ना फोन बंदच ठेव म्हणून। केला सुरू? अगं पण तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून फोन सुरू केला ना। सॉरी म्हणू का आता? मला काय म्हणायचं हे न ऐकून घेता तू माझ्यावर रागवू कशी शकतेस अमूल्या? तू मोठी आहेस की मी? अगं मोठी तूच आहेस, पण सध्या बरं नाहीये ना तुला? मला सांग, तू ताप चेक केलायस का? किती आता? ताप उतरलाय आता माझा, 96.6 आहे। तुझी सगळी विचारपूस करून झाली असेल तर मी का फोन केला हे सांगू का? बोलू का मी? सॉरी, बोल। आज आईला मंदिरात विक्रांत दिसला होता। मग काही बोलला का तो? काही सांगितलं तर नाही ना त्याने? नाही ग, आई म्हणाली तो फक्त दिसला होता, तो तिकडे डोळे मिटून प्रार्थना करत होता। अगं ठीक आहे ना, मंदिरात खूप लोक येतात, काही ना काहीतरी देवाला मागून सत्वत राहतात। आणि आता आपण एका शहरात आहोत म्हटल्यावर कधी ना कधी कोणाला तरी दिसणारच तो। मग काय आपण आता त्याच्या भीतीमुळे घरी बसून राहायचं का? आणि मुळात आपलं काही चुकलेलंच नाहीये ना, मग काय इतका विचार करायचा? आपल्याला काही कामं नाही आहेत का? सॉरी अमूल्या, म्हणजे तू कामाच्या गडबडीत असतेस आणि मी आपली... अगं नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं। मला फक्त एवढं सांगायचंय की जर आपल्याला ह्यातून बाहेर निघायचं असेल ना
तर काही गोष्टींकडे आपल्याला दुर्लक्ष करावंच लागतं. हो ग, धाकटी मोठी झाली हा आता. रिनाची थोडी काळजी घे हा, नाहीतर आजारी पडायचीस. यंदा हीटवेव्ह आत्ताच सुरू झाली. हो, तूही काळजी घे. बर. सॉरी ताई, मी त्याच टेन्शन मध्ये. फक्त एकदा ते वेदांतने दिलेलं काम संपलं ना की सुटेन मी आत. विक्रांत, काय मागितलंस देवाकडे? काहीच नाही. शक्यच नाही. डोळे बंद करून शांत बसलेलो. आणि डोळ्यासमोर तीच येत होती, आरती. मनामध्ये ती आहे म्हटल्यावर तीच दिसणार ना. तुला तिच्याशीच लग्न करायचंय का? काय विचारते मी? माझी कितीही इच्छा असली तरी तरी होणार आहे का ते? अद्याप मी खूप प्रयत्न करतोय का तिला विसरण्याचा. विक्रांत, आरतीने तुला होकार दिलेला नाहीये. तिचं आता लग्न होणार आहे. हेच मी माझ्या मनाला सतत सांगत असतो. ती माझ्या मनातून जात नाही ग. माझं मन मला सांगत राहतं की तिच्या मनातही मीच आहे. हा तुझ्या मनाचा खेळ आहे. 7-8 वर्ष स्वप्नात येणारी मुलगी ही खरोखर अस्तित्वात आहे. हा सुद्धा मनाचाच खेळ आहे का? सर, हे स्वप्न सत्यात येऊ शकत असेल तर मग हेही शक्य आहे ना की तिला मी आवडायला लागेन. अरे पण तू स्वप्न बघत राहणार आणि तिकडे तिचं लग्न झालं तर तू काय करणार? तर मी इतर कोणाशीही लग्न करणार नाही. तू एकदा दादाशी सगळं स्पष्ट बोलून टाक. दादाशी बोलू? प्रेम आणि लग्न या विषयावर? कळणार आहे का त्याला? तू दादाला नीट ओळखलं नाहीयेस. प्रेम हा शब्द त्यांनी बाद केलाय. असं नाहीये. तुला माहितीये त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे. विक्रांत, तो हॉस्पिटलमध्ये किती सैरभैर झाला होता हे मी बघितलंय. बहीण भाऊ हे नातं वेगळं आहे. हा पण वेगळ्या प्रेमाविषयी बोलतोय. तो सकाळ संध्याकाळ सगळ्यांना सांगत राहतो की लव्ह इज वेस्ट ऑफ टाइम. कळेल त्याला. जेव्हा त्याला त्याच्या तोडीस तोड कोणी भेटेल ना तेव्हा नक्की कळेल. ह्या जगात त्याला असं कोणी भेटणं म्हणजे खरंच कठीण आहे. देव एकतर विसरला असेल कोणीतरी जोडीदार बनवायला किंवा तोही घाबरत असेल. कारण काय ना, दादा देवाबरोबरही वाद घालेल आणि त्याला कन्व्हिन्स करेल की लव्ह इज वेस्ट ऑफ टाइम, इट्स युजलेस. बरं, मी आलो फ्रेश होऊन. काय रे, ठरवून नट लावतोस का तू? मी असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. इकडून चाललो होतो, तू दिसलीस म्हणून थांबलो. काय? तू चालला होतास, तू मला बघितलं आणि थांबलास? आश्चर्य आहे ना? नाही, एरवी तू मला बघून दूर पळतोस. तुला सरळ बोलताच येत नाही ना? तुला सरळ वागताच येत नाही का? इकडून चाललो होतो, तू दिसलीस, मी थांबलो. काय तुला काय मी शेमडी पोर वाटते? थोडं तरी खरं बोल. विजयला सांगून निघाले होते की मी ऑफिसमध्ये येणार आहे. आय नो, म्हणूनच मी थांबलो होतो. तुझ्याशी पर्सनल गप्पा मारायला नाही थांबलो. विक्रांत आणि आरती यात कोण बरोबर कोण चूक हे डिस्कस करायला नव्हतं थांबलो. मला तुला एक ऍडवाइस द्यायची. ऍक्च्युली एक शेवटचा चॉईस द्यायचा.
लास्ट चॉईस कशाबद्दल? हे बघ, तू माघार घेऊ शकतेस, तू हे काम सोडू शकतेस. काय ना, तुझ्याने हे काम होणार नाही. मी लिहून देऊ शकतो. एक काम कर, लिहून घे, त्याची चिठ्ठी कर आणि तुझ्या खिशात ठेव. नाही म्हणजे तुलाही या गोष्टीची आठवण राहील ना. आणि समजा माझ्याकडून हे काम पूर्ण नाही झालं तर तुला तर चांगलंच आहे ना. मी हरेन, तू जिंकशील. मी हरल्यानंतर कर ना मग पार्टी. हे बघ, तू तुझा टाइम आणि एनर्जी वेस्ट करतेस. हे सरकारी ऑफिस. अगं लोक इथे सरकारचं पण ऐकत नाहीत. तुला का उभं करतील? तू हरशील आणि त्यानंतर मी तुला जॉबवरनं काढून टाकेन किंवा तू स्वतःच रिझाईन करशील. त्यापेक्षा बेटर आहे की तू एक्सेप्ट कर की तुला हे काम जमत नाही. टास्क ओव्हर. आणि मी तुला जॉबवरूनही काढणार नाही. त्याचा क्लास असाच धावून आला होतास ना माझ्या अंगावर. पण डोंट वरी, मी तशी मुलगी नाही. आम्हा बायकांना ना सवय नसते पुरुषांवर हात उगारायची. आणि राहिला प्रश्न कामाचा, ते झालं किंवा नाही झालं ते मी तुला ऑफिसमध्ये येऊन रिपोर्ट करेनच. बाय. सुनील जमदाडे साहेब आतमध्ये काम करतायत. तुमचं काय काम होतं? ऍक्च्युली माझं ऑफिशियल काम आहे त्यांच्याकडे, जरा भेटायचं होतं. हे बघा, साहेब आतमध्ये कामात आहेत, तुम्ही असं भेटू नाही शकत त्यांना. सांगा ना काय काम होतं तुमचं? माझं जस्ट बोलणं झालं त्यांच्यासोबत फोनवर. त्यांनीच मला इथे बोलवलंय. तुम्ही प्लीज त्यांना सांगू शकता का की VW इन्फ्रामधून अमूल्य आली आहे. बरं तुम्ही थांबा इथे, मी कळवतो साहेब. ओके. मी काय विचारतोय? अमूल्याला हेल्प केलीस का तू? नाही सर, तसं काही नाहीये. डिटेल्स दिलेस तिला? आणि अजून काय काय इन्फॉर्मेशन दिले विजय? सर मी ऑनेस्टली सांगतो तसं. विजय, इट्स ऍक्च्युली प्रामाणिकपणे सांगितलंस ना तरी चालेल. सर काल मीच तर तुमच्या गाडीमध्ये सगळ्या फाईल्स ठेवल्या. हो का नाही? सर ते मॅडम खूप हुशार आहेत सर. तुम्ही जी माहिती दिली त्या माहितीवरून त्यांनी सर्व कुंडली काढली. त्यांचं डोकं खूप फास्ट चालतं सर. काय कॉन्फिडन्स आहे त्यांचा. आणि सर तुम्हीच म्हणाला होतात ना की त्या खूप स्मार्ट आहेत म्हणून. तू ना एक काम कर, हा, उद्यापासून त्या मॅडमचाच पीए हो. सॉरी सर. गेट लॉस्ट. हा. कम इन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. अमूल्यताई तुम्ही? तुम्ही इकडे? हो मी इकडेच असतो. या बसा प्लीज. काय योगायोगे. नाही पण आपलं कधी बोलणंच नाही झालं या संदर्भात. अहो मी गेली 4 वर्ष याच सेक्शनला आहे. अच्छा. हो, आपली भेट नेहमी क्लिनिकलाच. अण्णाने आमची जुनी ओळख. नागपूरमध्ये असा एकही माणूस नाहीये ज्याला डॉक्टर अण्णा तुंपलवार माहित नाही. ग्रेट माणूस. बरं कशा आहेत अण्णा? अण्णा मस्त आहेत. मला वाटतं तुमच्या मुलीचं नाव प्रियंका ना? हो. कशी आहे ती? एकदम फर्स्ट क्लास. सध्या तिच्या शाळेमध्ये स्पोर्ट्स डे सुरू आहेत. अरे वा, मग तर एकदम फिट अँड फाईन असेल सध्या. तब्येतीची कुरबुर असेल तर डॉक्टर अमूल्यताईच लागते तिला. बोला डॉक्टर ताई, आज काय काम काढलं आमच्याकडे? ऍक्च्युली सर आज आहे ना मी VW इन्फ्राची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आली. हो, तुम्ही डॉक्टर की सोडून ती कंपनी कधी जॉईन केली? नाही म्हणजे मध्यंतरी कोविडमध्ये अण्णांच्या क्लिनिकमध्ये स्टाफची कमतरता होती आणि माझंही ग्रॅज्युएशन नुकतंच कम्प्लीट झालं होतं.
मग मी अण्णांची मदत करायला लागले आणि अर्धी डॉक्टर झाले. पण मग इकडे या फील्ड मध्ये कशा? काही दिवसांपूर्वीच मी आद्या फॅशन वर्ल्ड जॉईन केलं आणि VW इन्फ्राचं आणि आमचं ऑफिस एकत्रच आहे. ओके, छान. ऍडिशनल जबाबदारी म्हणून माझ्यावर एक काम सोपवण्यात आलं. बरं, बोला. सर, ऍक्च्युली तुम्हाला आज वेळ आहे का जरा? तुम्ही प्लीज ही फाईल चेक करू शकता का? हो, द्या इकडे. ह्यात काही अडचण किंवा कमी असेल तर तुम्ही लगेच सांगा, मी पूर्तता करून घेईन. ठीक आहे. हे पझल तर मी इझिली सॉल्व्ह करतो, पण पझल जेव्हा इमोशनल होतं तेव्हा काय? कम इन. आद्या, आणि नॉक काय करतेस? डिरेक्टली आत यायचं ना. ये बस. तू ऑफिसला का आलीस? लग्नानंतर पहिल्यांदा घरी राहायला आलीस ना? मग घरी थांब, आराम कर, गप्पा गोष्टी कर ना. अरे हो, माझा प्लॅन तोच होता, पण मग अचानक काम आलं. सार्थकला काही डिझाईन्स पाठवायची होती आणि आज अमूल्य पण नाहीये, सो मला कळवायचं, मी विजयला सांगितलं असतं. अरे त्याला नसतं जमलं. आणि ठीक आहे, इट्स ओके, झालंय आता माझं काम. मी ऍक्च्युली तुझ्याशीच बोलायला आले विक्रांत बद्दल. आय मीन विक्रांत आणि आरती बद्दल. सर, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तसं असेल तर तुम्ही स्पष्ट सांगा, मी लिहून घेते आणि नंतर फॉलोअप घेऊन टाक. हो अमूल्यताई, हो काम केव्हाच पूर्ण झालंय. या फाईल मध्ये काहीही कमतरता नाहीये. मुळात ही फाईल आता आम्हाला बघायची पण गरज नाही. म्हणजे खरं सांगू का, VW इम्प्रा नेहमीप्रमाणे वेळेच्या आधीच काम करते आणि ते सुद्धा आमच्या टेक्निकल मेजर्सनुसार बेस्ट क्वालिटी वर्क. मग सर, एवढं सगळं असून सुद्धा पेमेंट का निघालं नाही यांचं? दुसऱ्या कुणाला भेटावं लागेल का? तसं असेल तर सांगा, मी जाऊन भेटेन. आजचा दिवस मी ह्याच कामासाठी काढलाय. सर, ह्यात एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे? वेदांत वानकडे. म्हणजे तो बोलतो ना, हाच त्याचा मोठा प्रॉब्लेम. त्याची जीभ हाच त्याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. ही इज व्हेरी अरोगंट. ऍक्च्युली सर, मी ह्यावर बोलणं एथिकली रॉंग आहे. आफ्टर ऑल, ही इज माय बॉस. बट यू आर राईट. तो माणूस सतत ऑर्डर सोडल्यासारखं बोलतो, समोरच्याचं ऐकूनही घेत नाही. कसं आहे, वेदांत वानखेड्यांना जसं त्यांचं काम माहिती आहे तसं आम्हाला आमचं काम माहिती आहे. आमच्या सुद्धा कामाच्या प्रायोरिटीज असतात. रोज अनेक कॉन्ट्रॅक्टर आमच्याकडे पेमेंटसाठी, टेंडरसाठी येत असतात. साहजिक आहे. म्हणजे बघा ना, रोज आम्ही अनेकांची मीटिंग करतो, अनेक प्रॉब्लेम हसून खेळून हँडल करत असतो. पण इतका उद्धट आणि सतत घड्याळ दाखवून बोलणारा माणूस मी अद्याप पाहिला नाही. पण सर, आता ह्यावर सोल्युशन? प्रोसिजर प्रमाणे चेक सुद्धा तयार असेल त्यांचा, पण हा माणूस येऊन वाटेल तसा बोलून गेला. मागे त्यांनी फोन केला, म्हणाले की पेमेंटसाठी आमचा स्टाफ येईल, त्याला द्या उत्तर. बरोबर खिशातून पेमेंट काढेल तुमच्या. या बोलण्याला काय अर्थ आहे का? आणि तेव्हाही भाषा उद्धटच. सर, त्यांचा फोन कधी आला होता? हे 8 दिवसापूर्वी. मग आता काय करावं लागेल? डोंट वरी, एक मिनिट. हॅलो शिंदे, आज 2 कडक चहा पाठवा. आणि हो, सावंतांना सांगा की VW इम्प्राची फाईल आतमध्ये घेऊन या. हो. दादा, ही गोष्ट तर स्पष्ट आहे की विक्रांत आरतीच्या खूप प्रेमात आहे.
मला वाटतं आपण ही गोष्ट आता ऍक्सेप्ट केली पाहिजे आणि 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 काय लहान आहे तो, खेळणं हरवलं पण रडत बसायला. आद्या, दिस इज इमॅच्युरिटी. अरे पण तो तिच्यासाठी जीव द्यायला. इमॅच्युरिटी, चाइल्डिशनेस आहे ऍक्च्युली, वेडेपणा आहे. बघा, आपल्याला एखादी गोष्ट अचीव्ह करायची असेल तर आपण काय केलं पाहिजे? ट्राय केलं पाहिजे का असं पळून गेलं पाहिजे? पण आपण अचीवमेंट बद्दल नाही, इन्व्हॉल्वमेंट बद्दल बोलतोय ना. मान्य आहे, मान्य आहे, आपण इन्व्हॉल्वमेंट बद्दल बोलतोय. अगं पण कशात इन्व्हॉल्व व्हावं, किती इन्व्हॉल्व व्हावं हे कळत नाही का त्याला? आणि जर दिसतंय आरती नावाचं त्याचं स्वप्न पूर्ण होत नाही तर जागं व्हायला नकोय का त्याने?